धक्का येणार आहे, त्यामुळे जान्हवी प्रेक्षकांना दाखवण्यासाठी बऱ्याच गोष्टी क्लिअर करताना दिसते. असाच एक प्रयत्न इकडे चालू आहे. चला बघूया त्यांचं काय बोलणं चाललेलं आहे. तर जान्हवी, अंकिता आणि डीपी इकडे बसलेले असतात आणि ती सांगते की मला एकही मैत्रीण नाहीये, म्हणजे बाहेरच्या जगात तिला एकही मित्रमैत्रीण नाहीये आणि मैत्रीण तर नाहीच नाही. आणि इकडे आल्यावर असं झालं की निक्की माझी मैत्रीण झाली आणि मी सांगितलेलं बिग बॉसना स्टेजवरतीच, जर माझी मैत्रीण झाली तर तो माझा वीक पॉईंट ठरू शकतो घरामध्ये. आणि इकडे निक्की माझी बेस्ट फ्रेंड झाली. त्यामुळे जो सॅटर्डेला त्रास झाला ना चुगली दाखवल्यानंतर, त्यामुळे असं झालं की मी म्हणत होते की मला एकही मैत्रीण घरामध्ये नको आहे आणि बिग बॉस जर झालीच तर तुम्ही या गोष्टी करू नका. मी सांगितलेलं होतं तरी बिग बॉसने ते केलं, म्हणून मला तो त्रास झालेला होता, म्हणून मी हायपर झाले. कारण मला माझ्या फ्रेंडशिपमध्ये अशा गोष्टी नको असतात. पण निक्की माझ्या जवळ आली आणि मी पण तिच्या जवळ गेले, हाच माझा एक वीक पॉईंट झालेला आहे या घरात. आणि असं नाही की मी पुढाकार घेतला, निक्की स्वतःहून माझ्याकडे आलेली होती आणि त्यामुळे आमची एवढी क्लोज फ्रेंडशिप झाली. आणि त्या दिवशी जो त्रास झाला तर मी तिच्या चुकीच्या गोष्टीमध्ये साथ दिली नाही पाहिजे, पण ती गोष्ट चुकीची नव्हतीच हे मी पण सांगते. कारण तिने पॅडी दादाला 4 वेळा सांगितलेलं माझ्या बकेटला हात लावायचा नाही, तरी देखील त्यांनी 4 वेळा सांगून उचललं. मग मीही तिला साथ दिली की पॅडी दादा तिने तुम्हाला सांगितलेलं होतं तरी तुम्ही केलं. पण मी बघा कुणाचीही कपडे उचकटून नाहीत टाकली, मी फक्त पॅडी दादांना समजावत होते आणि निक्कीच्या साईडने बोलत होते. पण त्यांनी जे केलं ते चुकीचं होतं. पण मला आता कळलंय की तिच्या चुकीच्या गोष्टी तिला साथ दिली नाही पाहिजे. जसं की मी कालच्या टास्कमध्ये केलं की ती ताईंशिवाय माझा गेमच नाही म्हणून ग्रीन बजर दाबायला चाललेली होती. तर धनंजय सांगतो की हां, मी याच मुद्द्याची वाट बघत होतो, कारण 2 मिनिटापूर्वीच ती तिथं बोललेली होती समोर उभारून. पण मी तिला सांगितलं की ग्रीन बजर दाबतेस पण तू तुझं नको बघूस, तू ग्रुपचा डिसिजन घे. आणि त्यानंतर मग आम्ही हा रेड बजर दाबलेला होता. तर अशा पद्धतीने माझी जरी आता निक्कीची फ्रेंडशिप असली तरी आता मी तिच्या चुकीच्या गोष्टीत साथ देणार नाही. हा मुद्दा जान्हवी इकडे धनंजय आणि अंकिता या दोघांना पटवून सांगताना दिसते. जान्हवीच्याच भाषेत सांगायचं झालं तर पहिल्यांदा गोष्टी करायच्या, नंतर सॉरी म्हणायचं, प्रेक्षकांना दाखवण्यासाठी भाऊंचा धक्का येतात सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या, असं व्यवस्थित एक चित्र समोर दिसते. तर तुम्हाला जान्हवीबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.